MSc Part 2 Semester 4 Paper 1 Theoretical Organic Chemistry 2. In that Unit 4 Asymmetric Synthesis. The next question is, give the synthesis of L-DOPA by the Monsanto process, is also known as a novel process. The commercially important amino acid with their desired stereochemistry is the basic need of today's life. कमर्शियली इम्पॉर्टंट अमिनो ॲसिड आहेत आणि त्याचे जे डिझायर्ड स्टेरोकेमिस्ट्री जे डेरिव्हेटिव्ज आहेत ते काय बेसिक नीड आहेत टुडेज लाईफमध्ये. एल डोपा इज वन ऑफ द इसेन्शियल अमिनो ॲसिड विच वेअर यूज टू द ट्रीट द पार्किन्सन डिसीज. एल डोपा जो आहे तो इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे फॉर द यूज ऑफ ट्रीट ऑफ पार्किन्सन डिसीजसाठी. This is L-DOPA by further enzymatic conversion get converted to the dopamine which help to the reduce the blood-brain barrier. ओके, L-DOPA जो आहे तो फर्दर एन्झायमॅटिक कन्वर्जन होतं आणि गेट कन्वर्टेड टू द डोपामाइन. ओके, डोपामाइनमध्ये त्याचं कन्वर्टन होतं विच हेल्प टू द रिड्यूस काय करतं द ब्लड ब्रेन बॅरियर. ॲज ओनली द L-DOPA or minus enantiomer of DOPA is a useful. Its asymmetric synthesis become essential plus enantiomer turn toxic to patient. आता यामध्ये बघितलं तर एल डोपा किंवा मायनस इनेन्शियोमर जो आहे एल डोपाचा तोच काय आहे फक्त युजफुल आहे त्याच्यामध्ये. इट्स असिमेट्रिक सिंथेसिस बिकम इसेन्शियली. द प्लस इनेन्शियोमर जो आहे प्लस इनेन्शियोर ऑफ एल डोपा हा टॉक्सिक आहे ओके पेशंटसाठी. द नोवेल्स अँड co-workers of Monsanto discovered the cationic rhodium complex containing diamep. ओके, त्याला डायॲमेप असं म्हटलं जातं. द चिलेटिंग डिसफॉस्फिन विथ अ 2 chiral phosphorus atom catalyzed a high initio selective hydrogenation of a enamide and which convert to the protect amino acid 2 which an acid hydrolysis to get converted to the L-DOPA with the 90% enantiomeric axis. And this the synthesis can be given below. ओके, याच्यामध्ये सिंथेसिस दिलेला आहे. फर्स्ट जो आहे तो काय आहे इनामाइड. ओके, प्लस रिडक्शन प्रोसेस आहे H2 RH रोडियम बरोबर RR डाय PMAP कॉड प्लस आणि BF4 मायनस फॉर्मेशन ऑफ द इज अ अमिनो ॲसिड फॉर्मेशन झालं अँड देन लास्ट इज अ प्रोटोनेशन द एल डोपा फॉर्मेशन. ओके, अँड दिस मायनस एल डोपा जो आहे तोच फक्त काय आहे युजफुल आहे प्लस इज अ टॉक्सिक फॉर द पेशंट्स. RR इज अ डाय PAMP. The next question is what is the chiral pull strategy in a asymmetric synthesis? Explain it with the 2 examples. What is chiral pull? First, the strategy applied for the asymmetric synthesis of essential molecule by the utilization of enantiomerically pure available molecule from natural like steroidal, terpenoids, alkaloids, amino acid etc. is known as a chiral pull strategy. आता ते स्ट्रॅटर्जी अप्लाइड फॉर कशासाठी द असिमेट्रिक सिंथेसिस ऑफ इसेन्शियल मॉलिक्यूल जे आहे बाय द युटिलायझेशन ऑफ इनेन्शियोमेट्रिकली प्युअर अवेलेबल मॉलिक्यूल फ्रॉम नेचर. कुठले आहेत नेचरपासून मिळणारे तर लाईक स्टेरॉइड आहे किंवा टर्पेनॉइड आहे, अल्कॉलॉइड्स आहेत, अमिनो ॲसिड आहेत, त्याला म्हटलं जातं कायरल पुल स्ट्रॅटर्जी. Some example of a molecule used for this synthesis is S plus valine, R plus alpha pinene and plus tartaric acid camphor etc. ओके, सम एक्झाम्पल काय सांगितले आहेत त्याने त्याच्यामध्ये यूज फॉर सिंथेसिस आर द S प्लस व्हॅलिन आहे, R प्लस अल्फा पायनिन आहे, देन प्लस टार्टरिक ॲसिड आहे, प्लस कॅम्फोर आहे. This chiral pull strategy leads to the straightforward method to make a enantiometrically pure product. हे जे कायरल पुल स्ट्रॅटर्जी आहे काय आहे स्ट्रेट फॉरवर्ड मेथड आहे इनॅन्शियोमेट्रिकली प्युअर प्रोडक्ट फॉर्म करण्याची. अँड धिस सिंथेसिस कॅरीड आउट द स्टेरियोस्पेसिफिक पाथवे ऑर विदाउट अफेक्टिंग एनी
एक्झिस्टिंग स्टेरिओ सेंटर. आणि हे जे सिंथेसिस आहेत हे स्टेरिओस्पेसिफिक पाथवेमध्ये आहे. स्टेज स्टेरिओ सेंटर आहे त्याच्यावर अफेक्ट करत नाही. सम एक्झाम्पल ऑफ दिस कायरल पूल स्ट्रॅटेजिक सिंथेसिस आर गिवन बिलो. ओके, द आर लॅक्टिक ॲसिड यामध्ये आहे PBr3SN2 कंडिशन. SN2 कंडिशन म्हणजे डायरेक्ट अटॅक यामध्ये होणार आहे, जसं SN2 अटॅकमध्ये होतो. ओके, द S2 ब्रोमोप्रोपॉनिक ॲसिड फॉर्मेशन होतो. OH ग्रुप आहे तो काय होतो, यातून लॉस होतो. आणि BR हा बॅकसाईडने अटॅक करतो, त्यामुळे BR हा डाऊनवरती आहे आणि H आहे तो अपवरती गेलेला आहे. म्हणजे तुम्ही आर लॅक्टिक ॲसिडमध्ये बघितलं तर OH तुम्ही रिॲक्टरमध्ये बघितला तर OH जो ग्रुप आहे तो अपने आहे आणि हायड्रोजन आहे तो डाऊनने आहे. SN2 कंडिशनमुळे काय झालं, SN2 कंडिशनला काय होतं, बॅकसाईड अटॅक होतो. ओके, बॅकसाईड अटॅकमुळे काय झालं, BR जो आहे तो डाऊनला आला आणि H हायड्रोजन जो आहे तो अपने आला. Some medicinally important molecules like L-DOPA are also synthesized by this method with a higher enantiometric axis, increasing the stereoselectivity higher extent. आता some medicinal important, जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की मेडिसिनल इम्पॉर्टंट मॉलिक्यूलमध्ये कुठला आहे तो L-DOPA. त्याचा जो मायनस इनॅन्शिओमर जो आहे तोच फक्त काय आहे, युजफुल आहे. नाहीतर प्लस इनॅन्शिओमर L-DOPAचा आहे तो इज अ टॉक्सिक फॉर द पेशंट. इज ऑल्सो सिंथेसाइज्ड बाय दिस मेथड. या मेथडने यूज केला जातो विथ अ हायर एनॅन्शिओमेट्रिक ॲक्सिस, इन्क्रीजिंग द स्टेरिओसेलेक्टिव्हिटी हायर एक्सटेंट. ओके, then hydroboration of a minus isopalgol prefers this chiral pull strategy to produce the enantiometrically pure hydrolyzed product even without disturbing other chiral center, increasing the stereoselectivity. तर खाली एक्झाम्पल घेतलं त्यांनी मायनस आयसोपल्गॉलचं प्लस PH3. ओके, हायड्रोजनची ॲडिशन होणार आहे. H2O2OH इथं OH तिथे लागलेला आहे. ओके, सिम्पल रिॲक्शन आहे. काय झालं आहे, कायरल सेंटरवर कोणताही अटॅक झालेला नाही. ओके, ही कायरल पुलची स्ट्रॅटर्जी आहे. त्याच्यामध्ये प्रोड्यूस द इनॅन्शिओमेट्रिकली प्युअर हायड्रोलाइज प्रोडक्ट फॉर्मेशन होतं विदाउट डिस्टर्बिंग अदर कायरल सेंटर. 2 कायरल सेंटर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, त्या दोघीपैकी एकालासुद्धा डिस्टर्ब न करता तिथे रिॲक्शन गेले. देअर आर द several many example like Sharpless oxidation of allylic alcohol, enantiometric disulfide reaction, aldol condensation etc. अजून एक्झाम्पल त्यांनी कोणते सांगितले आहेत त्याच्यामध्ये तर शार्पलेस ऑक्सिडेशन आहे अलायलिक अल्कोहोलचं किंवा एनॅन्शिओसेलेक्टिव्ह डायसल्फाइड रिॲक्शन घेतली किंवा aldol condensation इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अ chiral pull strategy. Okay, then next is illustrate the use of a chiral bienol in asymmetric transformation. These are the many chiral reagents that are utilized for the preferential asymmetric synthesis. Many chiral reagent आहेत जे preferentially asymmetric synthesis घडवून आणतात. The chiral bienol, that is the 1,1-2-naphthol, is often used as a ligand for the transition metal catalyzed asymmetric synthesis. आता यामध्ये बघितलं तर बायनॉल जे आहे, ओके, सो 1,1-2-naphthol is also called is bienol, is often used for the as a ligand म्हणून त्याचा काय केलं जातं, यूज केलं जातं फॉर द ट्रान्झिशन मेटल कॅटलाइज्डमध्ये असिमेट्रिक सिंथेसिसमध्ये. दिस बायनॉल हॅज ॲक्सियल कॅरलिटी प्रोड्युसिंग टू इनॅन्शिओमेट्रिक वाईज R आणि S बायनॉल. याच्यामध्ये काय आहे, इनॅन्शिओमर्स आहेत, एक R बायनॉल इज अँड S बायनॉल. दिस प्युअर इनॅन्शिओमर्स आर utilizing for asymmetric synthesis produce the enantiometrically pure compound with a high enantiomeric axis. Okay, these are these two structure of a S bienol. One is a S bienol and second is a R bienol. Some example of its utilizing the asymmetric synthesis given below. R bienol plus double bonded
SnBu3. Okay, this bienol is a combination with the ethanol and aluminum hydride produce the bienal H, which is utilized for the further asymmetry reduction or reducing agent. नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी घेतलं एस बायनल एच इज रिड्युसिंग एजंटसाठी सुद्धा काय केला जातो, यूज केला जातो. म्हणजे अल्कोहोलचं कन्वर्जन त्यांनी कीटोनचं कन्वर्जन त्यांनी अल्कोहोलमध्ये केलेलं आहे. दिस एस बायनल एच इज अ predominantly reduce the ketone to S alcohol is asymmetrically with the pure enantiomeric axis. सम अदर एक्झाम्पल घेऊन सुद्धा बायनलचा यूज करून रिॲक्शन हॅपन होतात. थँक्यू.